नमस्कार मंडळी, सुप्रभात 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 नमस्कार. आणि आज आमच्या चॅनलचा पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आम्ही निघालो आहे. स्पेशल डे असं म्हटलं तर आम्ही तर काय जातोच. आज स्पेशल माझ्यासोबत शीतल आहे आणि आम्ही निघालो आहे पायी गजानन महाराजांच्या मंदिरात सकाळचे. हां, आणि स्वामी समर्थ येता करणार सकाळचे आय थिंक तरी 4:30 झालेत आणि आता आम्ही रामरोड फाट्याला आहोत. आता आम्ही चालतो आहे, जे काय होईल ते तुम्हाला आम्ही दाखवू. आणि हा आमचा पहिलाच व्लॉग आहे आणि आम्ही दोघांनी नवीन चॅनल चालू केला. आपला कोकण सफर तर आहेच, त्याचे आय थिंक आता 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि तोही चॅनल बघितला नसेल डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक देतो, तोही चॅनल बघा. आणि आमचे हे जर असे आता तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील, फॅमिली व्लॉग असतील, काय ना काय नवीन काय ना काय करत राहू, तुम्हाला व्हिडिओ टाकू. या चॅनलला पण सपोर्ट करा. मिनी ब्लॉग येतील, पुन्हा लॉंग ब्लॉग येतील, काय ना काय व्हिडिओज येतील. या चॅनलला पण सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपली फॅमिली वाढू दे. लेट्स कंटिन्यू. मी आता पोचलो आहे, म्हणजे रामरोड फाटा क्रॉस करून आम्ही आता चिंचवण्यात एंट्री करू. थोडंसं 5-10 मिनटात आम्ही चिंचवण्यात एंट्री करू आणि त्याच्या पुढची जर्नी तर कंटिन्यू करतो. आम्हाला जास्त काय आम्ही मोठा ब्लॉग करायचं म्हणत नाही. आणि आता मगाशीच आम्हाला एक ह्याचं म्हणजे छोटं जनावर गावलं होतं, म्हणजे व्हिडिओत काही कॅप्चर केलं नाही, ते निघून गेलं. आणि आता आम्ही चाललो बाजून ओरडतात, पक्षी वगैरे ओरडतात. पहाटेचे 4:58 झाले ते बघा, 4:58. आणि आता आम्ही म्हणतोय थोडं 10 मिनटात आम्ही चिंचवण्यात पोचतो. जास्त बडबड करत नाही ब्लॉगला, हे मेन पॉईंट आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि तुम्हाला जर यायचं असेल बाबा, लांबच्या प्रवासावरून आला असाल, गणपतीपुळ्यात तुम्ही स्टे केला असाल तर आता नियर बाय म्हटलं तर नेवरे फाट्यावरून तुम्ही गजानन महाराजांचं तिथे असं मोठं बोर्ड लावलेलं आहे, तिकडे त्या बोर्डाला बघून सरळ त्या रस्त्याने तुम्ही आत गेलात की पहिलं तुम्हाला स्वामी समर्थांचा मठ लागतो आणि त्याच्यानंतर नेवरे बाजारपेठ लागते. आणि बाजारपेठेतूनच एक 2 किलोमीटरच्या अंतरावर पण नाही म्हणता, 1 किलोमीटरच्या अंतरावर गजानन महाराजांचं मंदिर आहे लावगणवाडीमध्ये. आमच्या समोर हा उंदीर चालतोय बघा, विचारायची आवटार झाले बघा 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 बघा. आत्ताच आम्ही पोचलोय चिंचवण्यात, ऑलमोस्ट आहे बघा. चिंचवणे बस स्टॉप आला आहे खंडाळा अर्बनचा. आणि पहाटेचे 5:20 झालेत आणि आता थोड्या वेळात बाजारपेठमध्ये जाऊ. इकडचा ब्रिज वगैरे क्रॉस करून बाजारपेठ जाऊ आणि त्याच्या पुढे आम्ही पोचू इकडे गजानन महाराजांच्या मंदिरात. म्हणजे आय थिंक तरी आम्ही रिटर्न एक सकाळी 8 वाजेपर्यंत रिटर्न येऊ घरी. ऑन द वे आहोत. लाईटीचा प्रकाश, इकडे मराठी शाळा आहे. अरे आता थोडासा आमच्या इथे थोडा प्रॉब्लेम झाला, बट मोबाईलला बघा जाता जाता अचानक मोबाईलचा डिस्प्लेच उडाला आमच्या सेकंड मोबाईलचा. सो तर आता ते एक परत रिटर्न काम लागलं आहे. न्यू ब्लॉग, न्यू फटका आम्हाला सोबत. तर काय करूया काहीतरी ॲडजस्ट. आता आम्ही पोचलो आहे नेवऱ्याच्या इथल्या ब्रिजवर. मला मगाशी बोललो होतो. ऑलमोस्ट 5:30 झाले आता. आता पहाट झाले आहे त्यामुळे पाखरं वगैरे ओरडत आहेत. गावातली पहाट 5:30 झाले. गजानन महाराजांची इथली आरती चालू झाली आहे आणि पुढचा रस्ता जो गेला तो विसरत होता बघा. आता आम्ही पोचलो आहे नेवरे बाजारपेठेचे इथे 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. प्रसन्न असं वातावरण आपल्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला बघायला भेटतं. आणि काहीच हा मोहाला लागेल 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे तुम्हाला लाईटी दिसतात ते तिकडचेच आहेत. तर तिकडचं तुम्हाला तिकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो.
पहाटेचा आमचा पहिलाच ब्लॉग आहे आणि त्या ब्लॉगला किती प्रतिसाद येतोय तो बघूयाच. गजानन महाराजांच्या आरतीचा आवाज तुम्हाला येत असेल. येतो. गजानन महाराजांचे भक्त असाल तर गण गण गणात होते कमेंटला लिहा. तर आणि आता आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात पण जातोय. स्वामी समर्थांच्या इथून पण श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा. आता आपण पोचलोय मोहल्ल्याच्या साईड. आता पोचतोय आम्ही मोहल्ल्यामध्ये. कुठे येते हे बघा, हे बघा. इकडे मस्जिद आहे त्यांची आणि मी आता ऑन द वे आहोत. आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट बाजारपेठमध्ये, नेवरे बाजारपेठ. आणि नेवरे बाजारपेठमधून आलात की ह्या रोडने नेवरे बाजारपेठमधून आलात. मी आता जी मला सवय झाली आहे सो त्यामुळे मी नॉर्मल लँग्वेज यूज करता आहे ना. आतापासून कोकणी बोलायला लागणार आहे. नेवरे बाजारपेठमध्ये आला ना की हा जो जातो ना तो कोथवड्यातनं सरळ रत्नागिरी रोड जातो आणि हा पिंपळ लागतो बघा. पिंपळ लागला ना की सरळ इकडनं जायचं. देवीची स्थान आहे, देवीची स्थान आहे आणि इकडनं सरळ जाल ना ते गजानन महाराजांच्या मंदिराकडे. इकडे आपण पहिली नमनाचं लाईव्ह केलेलं होता. हे बघा इकडे पालखी बसते. हे आपण स्पॉट आपल्या पहिल्या चॅनलला बघितलेलं. तर हे बघा हे नेवऱ्यातलं इंग्लिश स्कूल आहे, हॉटेल बासुरी. आलात तर कधी जा. आम्ही तर कधी गेलो आहे नाही बट जा. आणि इकडची नेवऱ्यातली ग्रामपंचायत आहे. हे कॉलेज आहे नेवऱ्यातलं, याचं बांधकाम चालू आहे. आणि ह्याला आपण आलो होतो मंगळागौरचं पहिलं जे शूट केलं होतं इकडे. ते चॅनल आपल्या आहे कोकण सफरला आणि ते पण तुम्ही बघू शकता. हा बघा हा इकडून इन केलं आणि हा जो रस्ता आहे ना तो कोथवड्यामध्ये जातो. शॉर्टकट आहे, 5 मिनटाचं अंतर जातो कोथवड्याचे. ते गाडीवरून गेलो तर मिनिमम 5 मिनटं. आणि आता आपण थोड्या वेळातच लावगडमध्ये वाडीमध्ये एंटर करणार आहोत. लावगडवाडीचा एंटर दाखवतो. हा पहिले पण ब्लॉग असतील पण आता आपला पहिलाच असा पहाटेचा ब्लॉग आहे जो आपण शूट करतोय. स्पेशल आम्ही दोघं आहोत. चालतोय ऑन द वे आहोत. हा जो रस्ता वरती जातो हा धामणशेच्या साईडला जातो आणि हा जो रस्ता जातो हा गजानन महाराजांच्या मंदिराकडे जातो, नेवरे लावगणवाडी. हा बघा हा बोर्ड आहे लावलेला आणि हा रस्ता गेला आपला लावगणवाडीत. लावगणवाडीच्या साईडला जसा रस्ता जातो, ब्रिज लागला की राईट मारून लावगणवाडीत. नेवऱ्यातल्या ब्रिजावर हे बघा. आणि पहाटेचं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आणि आता ह्या ज्या लाईटी दिसतात तिकडून इकडून ब्रिज इकडून असा आत एंटर करायचा. आता ह्या जे गजानन महाराजांच्या मंदिराचे पुजारी म्हटलं तर ते पूजा करतात. आपल्याला ते बघितलं असाल व्हिडिओमध्ये. तर ते गेले आताच. आणि इकडून 2 मिनिटाच्या अंतरावर फुलं कुठे राहतात बघा, फुलं चोर. लोकांचा मार खाशील ग. बास आहे बास. हे शीतल भेटल्या म्हणून कुठू नकोस.
हे पुलचोर मी जातो मारबीट खाल्ल्यानंतर आपल्या घरचं ते तुम्हाला वरती दिसत असेल. आपलं गजानन महाराजांचं मंदिर आहे. आता मी अनवाणी आलो आहे. ऑलमोस्ट तसं मी अनवाणी येतो, शीतल पण अनवाणी चालले. पहिले 2दा येऊन गेलो आहे आम्ही. शीतलला फर्स्ट टाईम ना? नाही चालत फर्स्ट टाईम आहे. मी 2दा येऊन गेलो आहे. इथं मामा मी प्रतीक्षा असे आलो होतो आणि इथं मामा आणि मी असे आलो होतो. हे समोर असं महाराजांचं मंदिर. आता आम्ही आलेलो आहे मंदिरात. पोरं बारके उठून काहीतरी काम बिचारी पाणी भरत आहेत. तेव्हा ते तुम्हाला एवढे लांबचे दिसणार ना, पण पाणी भरणं चालू आहे. हे काय क्षेत्र माझ्यासोबत ट्रायपॉडने आणलेलं आहे. हा फणसाचा वास. आता आंबे धरलेले आहेत आमच्याकडे. गणपतीच पिकलेला आहे. हे आणि पेटाचं इकडे घर आहे. महाराजांचं हे तिथे येऊन डोकं टाकायचं. मी निघालो आता परतीच्या प्रवासाकडे. शीतल पाठी हळूहळू चालते. मी आलो आहे. सकाळचे 6:30 वाजून गेले होते. 7 वाजले असतील. 7 सव्वा 7 झाले असतील. मी आलो आहे आता स्वामी समर्थांच्या मठात जाऊ आणि तिथेच नाही म्हटलं तर आपला ब्लॉग एंड होईल. लेलो आहे पण मंदिर काय अजून उघडलेलं नाही. काका बघ कसले बसले ते. काय बघा आमची रिटर्न तिकीट आता गजानन महाराजांच्या इकडून झालं. तर आम्ही पोचलोय स्वामी समर्थ मंदिराच्या इकडे, पण अजून मंदिर काय उघडलेलं नाही आहे. दाखवत आहेत. बाबुरावांना काय फरक नाही पडत आहे. बाबुराव मस्तपैकी टेकून बसलेत आहे. आम्हाला आता त्या काकाने सांगितलं की ते 7:45 येतात, पण काय अजून आलेत ते 8 वाजता आलेत. तो बायचान्स ते एवढे चालत येतात. सो त्यामुळे आम्ही थांबतो इकडे थांबतोय आणि मग बघू आज जाऊ दर्शन घेऊ